दिस इज बबलू, दिस इज ऑक्सी. बबलू दिसतच नाही. आणि हे करू तिथे ह्याचं पण चाललंय ना. पार हे करायचं आपलं पार्ट आहे. कसं वाटतं तुम्हाला नवीन घरात? सुंदर 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 तुम्हाला? अतिशय सुंदर. ऍक्च्युली बंगलो ह्याला म्हणता येत नाही, ह्याला हवेली म्हणता येत. हवेली हवेली येस. इतके दिवस इतके वर्ष आपण स्वप्न जे बघत होतो, येस. आपल्या स्वप्नातलं घर कसं असावं, तर ते असं घर आमच्या वडिलांनी बांधून दिलं आम्हाला. अतिशय सुंदर घर आहे, अप्रतिम. आई तुला कसं वाटतंय? लय भारी. लय भारी. मामा, व्हॉट्स युअर ओपिनियन? खूपच छान. ओके, सो आता आपण जातोय हॉलमध्ये. ओके, सो हा आमचा हॉल आहे. ऍक्च्युली गाईज अजून थोडं हे आहे काय बरं, आम्हाला फर्निचर वगैरे अजून सेट करायचं आहे. अजून फुल फर्निचर नाही सेट झालेलं, म्हणजे अजून काहीच नाही. ऍक्च्युली श्रावण होता त्याच्यामुळे आम्ही पटपट वास्तुशांती करून घेतली. अजून पूर्ण फर्निचर वगैरे लावायचंय सगळं. अजून थोडीफार मेस आहे, होत आहे. फर्निचर वगैरे सेट झाल्यावरती मी तो पण ब्लॉक करेन. आणि इथून ह्या साईडला आमचं डायनिंग हॉल आहे. इथे हे येणार आहे डायनिंग टेबल अँड ऑल, वरती सगळं लावायचं. इथे आमचं छोटूसं किचन आहे. आणि ही माझी मूर्ती, ही जी माझी सगळ्यात फेवरेट आहे, ही प्रतीक मी वैष्णवीने साक्षीने दिली आहे गिफ्ट. आणि इथे पण देवारा वगैरे येणार आहे, तो अजून सगळं असेंबल करायचं आहे. आणि गाईज इथे एक छोटीशी खिडकी आहे आणि इथं बाहेर सगळं दिसतं. ओ ओके. परत ह्या साईडला एक बेडरूम आहे, जे की इथं सगळं अजून सामान वगैरे आणून ठेवलंय. इथे कपाट वगैरे करून घेतलंय. दिस इज मिरर. हे सगळं ऍक्च्युली अजून सगळं सेटअप करायचं आहे. इकडे वॉशरूम आहे. हे काइंड ऑफ स्टोर रूम करून टाकली आहे घरातल्यांनी. इथं अजून म्हणजे जुनं वगैरे सामान सगळं इकडे आणून ठेवलंय. ह्या साईडला आहे आमची ड्राय बाल्कनी. लाईट आहे का? आहे. इथं केले ड्राय बाल्कनी. इकडे पण टॉयलेट वगैरे. आता पायऱ्यांवरून वरती गेल्यावरती गाईज ह्या अंधारात मी जरा चुकीच्या वेळेस व्लॉग करायचं चालू केलंय. सकाळचं घर काय दिसतं, जी सनलाईट येते, परत ओव्हरऑल घरच वेगळं दिसतंय की सकाळचं. इकडे या विंडोज आहेत. तिकडून नाही उघडणार नीट, इकडनं अडकते मध्ये. एवढे मोठे असल्या वाटत मला. ही भली मोठी विंडो आहे. ऍक्च्युली मी व्हाईट मध्ये घेते म्हणून एवढं मोठं दिसत नाही, हे एवढं मोठं आहेच. इथून एवढा भारी उजेड येतो. लाईक गाईज हा कॉर्नर माझा फेवरेट आहे. फोटो किती मस्त फोटो तेवढे छान येतात. लोगों के घर की दीवारें इतनी बड़ी होती है, हमारे घर की खिड़कियां इतनी बड़ी है. Okay, so let's enter in our another bedroom. So थोडासा पडसाळ आहे गाईज, थोडंसं इग्नोर. इथं बेड वगैरे करायचं चाललंय. देन इथून डायरेक्ट अटॅच टू दी टेरेस. इकडे पण टॉयलेट वगैरे. देन टू दी नेक्स्ट दिस गाईज. हे बेडरूम माझं फेवरेट आहे. दिस इज द बेडरूम गाईज. सिट आउट. सॉरी गाईज, सॉरी गाईज. दिस इज नॉट अ बेडरूम, दिस इज सिट आउट. ही माझी फेवरेट प्लेस आहे.
अख्ख्या घरातले. इथे असं काहीतरी दिसतं ह्याचं रात्रीचं. हा बाहेरचा व्ह्यू आहे. इथे सगळं कपाट वगैरे येणार आहे, अजून एक फर्निचर. ॲक्च्युली गाईज इथे ना काय बरं रात्रीचं हे असं दिसतं, पण सकाळचा हा पूर्ण प्लेन असतो, म्हणजे बाहेरचं सगळं दिसतं. ह्या साईडला म्हणजे ह्या साईडवर आमच्या आंब्याची बाग आहे, इकडे सगळी दिसती. वर जायचं? हां जाऊया. इथून आलो अँड गाईज दिस इज द टेरस. आर इथं पण वॉशरूम आहे एक. आम्ही वॉशरूम खूप केलेत घरी. आणि हे इथं एवढं मोठं टेरेस आहे, प्लस वरती गेल्यावरती अजून आहे. इथून वरती गेल्यावरती डबल टेरेस आहे, पण मी वरती जाणार नाही. सो बेसिकली आमचं घर 3 मजल्याचं आहे. खालचा ग्राउंड फ्लोर, हा काय म्हणताय मी याला तर सेकंड फ्लोअर म्हणजे, त्याच्यावरती अजून एक फ्लोअर. ही मोठ्या बापांची खुर्ची जी खूप जास्त कम्फर्टेबल आहे. ओके गाईस, दॅट्स इट फॉर टुडे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय 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 काय बाय. म्हणा काय नेक्स्ट व्लॉग आहे? नेक्स्ट व्लॉग काय म्हणत होता? तेच की ह्याला ब्लॉगला भेटू आपण. येस. हा? ओके. मला वाटतं आता नेक्स्ट वीक मध्ये किंवा मग तर दिवाळीमध्ये भेटू. झालं किती दिवस राहिले आता? 17-18 दिवस. हा कोजागिरी पौर्णिमेला भेटू. येस. हा तेव्हा मी सकाळपासूनच ब्लॉग करायला चालू करते. ओके गाईज, बघू तेव्हा लवकरच त्याच वेळी बघू आपण. चलो बाय बाय. गाईज. आता आम्ही कराडला जात होतो, पण आम्ही थांबलोय मध्येच, कारण आम्हाला येता जाता आता आम्ही थांबलोय मसाले दूध प्यायला. ऍक्च्युली आमचा प्लॅन होता हे करायचा, काय बरं लस्सी कार काहीतरी भेटतं बघायला. कोणतंच असं दुकान डेअरी वगैरे नाही ओपन, म्हणजे काय तिथे पाठी मिरवणूक आहे जास्त नको, जहीतच फुटेल. आणि गाईज हे बघा, बापरे हे कुत्र. गाईज हे कुत्र बघा किती क्यूट आहे. हे कुत्र फॉरेनर आहे.